झी 24 तास एक पाऊल पुढे. विवाह बंधन ह्या मालिकेतली मुक्ता आता थोडीशी बदलली आहे आणि ह्या बदलाचं कारण आहे सागर. नक्की मुक्तात काय बदल झालाय जाणून घेऊया तिच्याच कडून. चला तर मग मी तुम्हाला घेऊन जाते विवाह बंधनच्या सेटवर. नमस्कार, मी संस्कृती वालगुडे, म्हणजेच तुमची विवाह बंधनातील मुक्ता. तुम्ही आहात विवाह बंधनच्या सेटवर. तुम्ही बघत असाल की सध्या मुक्ता खूप अशी वेगवेगळी दिसतीये. वेगवेगळी म्हणण्यापेक्षा वेगळी दिसतीये, कारण का तिच्या आयुष्यात होणाऱ्या तिच्या घडामोडी. आधी बिचारीच्या आयुष्यात खूप दुःख होतं आणि सागर तिला खूप छळायचा, खूप संकट येऊन गेली. रिया नावाचं प्रकरण आलं होतं मध्येच, पण ती यातून स्ट्राईव्ह करत वे काढत आता जरा तिच्या लाईफमध्ये सगळं छान चालू आहे असं मी म्हणेन. सो आम्ही स्टोरी वाईज तो बदल आहेच आहे, पण मुक्ताच्या अटायरमध्ये पण थोडासा बदल केला आहे. म्हणजे मीच तिच्या अटायरमध्ये बदल केला आहे, तुम्हाला लक्षात येतच असेल. आता सध्या जसा सागर तिच्या प्रेमात आहे आणि सागर आणि तिचं खूप छान चालू आहे, तर तिला खरंच खूप मनातून आनंद होतो, तिच्या अंगातून झळकतोय असं मी म्हणेन. तर मुक्ताच्या साड्या मी बदलल्या. मुक्ताच्या साड्या ज्या आधी आपण म्हणूयात, मला त्याही साड्या आवडायच्या आणि आत्ताच्याही साड्या आवडतात, त्यामुळे आधीच्या साड्या पण छान होत्या, आत्ताच्याही साड्या पण छान आहेत. तर त्यामुळे मी असं म्हणेन की आधीच्या साड्या होत्या त्याच्यामध्ये एक स्टेप हायर अजून आम्ही साड्यांना गेलेलो आहोत. आणि कुणीतरी माझ्या साड्या दाखवायला आणतं. हे बघा, असे चांगल्या साड्या. ही माझी येलो साडी, ही माझी पहिली लुक चेंजची साडी होती. आपण डेटवर गेलो होतो तेव्हा. हा, डेटवाली साडी आहे ही ॲक्च्युली, आणि त्रिवेणी संगमवाली साडी आहे की ज्याच्या विच इज अ गुड स्टार्ट असं मी म्हणेन. येलो फ्रेंडशिप, विश्वास असं होतं तेव्हाची साडी आहे. दिस इज अ ग्रीन साडी. तर माझ्या मते नाही, पुरुषांपेक्षा बायकांनाच या साड्यातले फरक बिरक कळत असतील आणि अच्छा ही छान आहे ती छान आहे असं करत असतील, पण सिरियसली सगळ्या साड्या खूप छान आहेत. अनादर लुक चेंज म्हणजे आम्ही जो मुक्ताचा हिरवा चुडा असायचा तो आता तिचा कलर चुडा आहे. आणि मुक्ताचे केस जे नेहमी बांधलेले असायचे आता ते सेफ मोकळे सोडलेत, कारण गॉड कारण सागर मुक्ताला सांगतो की अगं केस का बांधले, तर मोकळे सोडलेत केस. मेकअपमध्ये आम्ही थोडासा फरक केला आहे. तर तयारी अशी होती की आम्ही खूप ठरवलं की मुक्ताला हे चांगलं दिसेल, मुक्ताला ते चांगलं दिसेल, ओव्हर द बोर्ड जायला नको, ओव्हर वाटायला नको, ती गृहिणीच दिसली पाहिजे, ती त्या सागरवरची भोळी प्रेम करणारी मुक्ताच दिसली पाहिजे. तर त्यामुळे मी थोडेसे बदल केले जे हार्डली कळणार पण नाही, पण ते झालेत की छान दिसतील. ब्लाउजेस तुम्हाला आठवत असतील तर तिचे असे जरा बलूनिश पॅटर्न्स होते, तर आता तसा न ठेवता आम्ही एक कटआउटवाला पॅटर्न दिला जो तुम्हाला दिसेल. इट इज व्हेरी प्रिटी, असं मला पण स्वतःला पण खूप आवडला आहे आणि खूप छान दिसतो असं कटआउट. आणि एक लटकनमध्ये अजून एक ब्लाऊज जो आहे ज्याला मागे अशी स्ट्रिंग आहे, अशी खड्याची स्ट्रिंग आहे, ही जी खूप छान दिसते, मला आवडलं. आणि अगेन त्याला एक छोटंसं लटकन, हे खूप छान दिसतं. हे आम्ही आय गेस हे तिचा साईन मार्क ठेवला आहे मुक्ताचा की कटआउट आणि त्याच्यामध्ये एक लटकन. वन मोर ब्लाऊज जो तुम्हाला आवडेल तो म्हणजे त्याला हे साईड स्ट्रिंग्स आम्ही दिलेल्या आहेत, ज्या कमरेवर छान आपटतात आणि छान दिसतात. मला फार आवडल्यात. आणि अगेन मी जसं म्हणलं, मुक्ताचं साईन, तिची साईन म्हणजे मुक्ताच्या ब्लाऊजची साईन म्हणजे तिचे हे लटकन. मुक्तामध्ये काही बदल नाही आहे, मुक्ताच्या अटायरमध्ये सगळा बदल आहे असं मी सांगेन तुम्हाला. ज्वेलरी आम्ही थोडीशी नाजूक ठेवली आहे, जास्त त्याला गॉडी केलेली नाही आहे किंवा जास्त त्याला गॉडी करून दिलेलं नाही आहे, कारण का मुक्ता तशी नाही आहे मुळात. ती फक्त सागर सांगतोय, सागरच्या म्हणण्यानुसार थोडी नटती आहे म्हणून ती नटती आहे, पण खरंच ती नटणारी खूप हे करणारी मुलगी नाही. नजर टाकूयात मुक्ताच्या ज्वेलरीवर. आत्ता माझं मी तुम्हाला मंगळसूत्र दाखवायचे, फार क्यूट आहे. जी बाकीची ज्वेलरी जी खूप नाजूक आहे, फार जी मला खूप छान आहे, जी नाजूक आहे. नेक चोकर्स आपण ज्याला म्हणतो, तर त्यामुळे असा सगळा लुक बदलला आहे तिचा, सॉलिड लुक बदलला आहे.
सो दॅट्स इट. मुक्ताचा असा लुक बदलला आहे. होप तुम्हाला आवडला असेलच. सगळ्या बायकांना प्लीज आम्हाला कळवत राहा आणि तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत राहा. प्लीज पाहायला विसरू नका विवाह बंधन. झी 24 तास एक पाऊल पुढे.